मयत कर्जदारांच्या वारसांनी केवायसी करावी, जिल्हा बँकेचे आवाहन. अन्यथा कर्जमाफीपासून वंचित. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत थकीत शेती कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर 2026 भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्जदार असलेल्या मयत 247 शेतकऱ्यांच्या वारसांकडून अद्याप आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ते कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असून संबंधितांनी तातडीनं केवायसी करावी असे आवाहन जिल्हा बँकेने केलं आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित वारसांनी तातडीनं आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आधार कार्ड, वारसांचे संमती प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्राथमिक विकास संस्था अथवा बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेची पूर्तता करणे आवश्यक असून त्यासाठी वारसांची माहिती आणि कागदपत्रे वेळेत सादर करणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास संबंधित लाभार्थी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. वेळेत कार्यवाही न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वारसांची राहील. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यास पात्र असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी विलंब न करता संबंधित शाखेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.